गेल्या 1.5 वर्षापासून 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी मी कार्यरत आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट मीटरिंग या मधील धोरणानुसार प्रोग्रामनुसार स्मार्ट मीटरिंग ग्राहकांना बसवण्याचे काम माझ्या उपविभागामध्ये सुद्धा चालू आहे. प्रथमतः आम्ही 2018-19 मध्ये महावितरण कंपनीने जे रोलेक्स आणि फ्लॅश कंपनीचे मीटर स्लो असल्यामुळे मीटर बदलण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आम्ही आमच्या उपविभागामध्ये जे रोलेक्स आणि फ्लॅश कंपनीचे मीटर आहेत ते बदलण्यासाठी AMISP अदानी ही आमच्याकडे AMISP मीटर बदलण्यासाठी एजन्सी आहे. त्यांना सांगून आम्ही ते मीटर प्रायोरिटीने बदलून घेतले. पार्क इन पिण्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 ग्राहक जे बॅलन्स राहिले होते रोलेक्स आणि फ्लॅश कंपनीचे, ज्यांचा वीज वापर 40-50 युनिट 60 युनिट येत होता. वास्तविक पाहता सदरचे फ्लॅट हे 2 BHK 3 BHK अशा स्वरूपाचे आहेत, ज्यामध्ये वीज वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु त्यांना BPL कॅटेगरी ज्याचा युनिट वापर 30 युनिट प्रतिमाह असतो, त्यांच्यापेक्षा जस्ट 10 ते 20 युनिट जास्त युनिट महिन्याला लागून 40 ते 50 युनिटची बिलं दिली जात होती. सदरचे मीटर बदलण्यासाठी आम्ही सोसायटीशी गेली 1.5 वर्षापासून करस्पॉन्डन्स करत आहोत. जूनमध्ये त्यांना आम्ही फर्स्ट मेल दिला की अशा स्वरूपाचे मीटर आपल्या सोसायटीमध्ये स्लो आहेत, जे कंपनीने फॉल्टी डिक्लेअर केलेले आहेत, ते बदलावे लागतील, त्यासाठी आम्हाला ॲक्सेस द्या. तदनंतर त्या सोसायटीतील जे कमिटी मेंबर आहेत, पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी आम्हाला ॲक्सेस नाकारला. त्यानंतर 3 ते 4 वेळा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा दिल्या त्यांना. त्यांच्या मिटिंगा बी त्यांच्या झाल्या. त्या मिटिंगलाही आम्ही आमचे प्रतिनिधी अटेंड केले. परंतु त्या ठिकाणी त्यांनी एकदम विरोधाची भूमिका घेतली आणि आम्हाला मीटर बदलणार नाही, बदलू नका अशा स्वरूपाचं आम्हाला विरोधोत्तरे दिली. वेळप्रसंगी आम्ही काही सोसायटीमध्ये मीटर बदलण्यासाठी पोलीस प्रोटेक्शनसुद्धा घेतलं. पोलीस प्रोटेक्शनच्या अंडर आम्ही काही सोसायटीचे मीटर बदलले आणि राहिलेले 60 मीटर आहेत, ज्या लोकांनी आम्हाला मीटरची चावीज दिलेली नव्हती, अशा लोकांचे मीटर आम्ही 1-1.5 वर्षापासून फॉल्टी आहेत, जे त्या मीटरचं ॲव्हरेज कन्झम्पशन खूपच कमी असल्यामुळे ॲव्हरेज वाढवलं. आत्ता ज्या लोकांनी मीटर बदलू दिले त्यांचं महिन्याचं कन्झम्पशन या ठिकाणी 40 ते 50 युनिटचं बिल यायचं, त्या ठिकाणी 300 युनिटपर्यंत गेलेलं. काही लोकांचे बिलं 700 युनिटपर्यंत गेलेले आहेत. तर अशा स्वरूपाचं हे वीज वापर जे कंपनीचं नुकसान करणारं होतं, ते नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती मीटर बदलून देण्यासाठी, आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना नियमाप्रमाणे जे आहे मागची रिकव्हरी काढली होती काही लोकांना. तर अशा स्वरूपाचं ते कंपनीचं प्लेन रिकव्हरी, नुकसान होऊ नये भरून काढावं म्हणून हे प्लेन रिकव्हरी त्यांना दिलेली होती आणि ते त्यांना भरण्यासंदर्भात आम्ही रिक्वेस्ट केली होती, जी कंपनीच्या तोट्याशी निगडीत आहे. कारण ज्या ठिकाणी 3 BHK 2 BHK वापर आहे, ज्यांचा वापर ॲक्च्युली 300-400 युनिटच्या आसपास महिन्याला यायला पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना 30 ते 40 युनिटच फक्त वापरायची बिलं मीटर फॉल्टी असल्यामुळे जात होती. ते मीटर त्यांनी न बदलू दिल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आता मीटर बदलले, त्यांचं ॲव्हरेज बिल आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना ॲव्हरेज बिल आम्ही रिडिंगप्रमाणे बिल कॅल्क्युलेट करून ॲव्हरेज मार्क्स काही लोकांचं काढून दिलेलं आहे. त्यात कंपनीचं कुठल्याही प्रकारची पेनल्टी लागलेली नाही, प्लेन रिकव्हरी फक्त आम्ही त्यांना काढून दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.